मित्र, मी ठाकूर साहेबांचा परिचय करून देण्यात फार वेळ घेणार नाही, पण आम्ही त्यांना जो भाषणाचा विषय दिला आहे त्या विषयाच्या शीर्षकामुळेच आज तुम्हाला एवढा वेळ सगळा त्रास झालेला आहे. त्याला भाषणाचा विषय आहे जया अंगी मोठेपणा. आज सारस्वत बँक एवढी मोठी झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या सारस्वत बँकेबद्दल एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, अगदी सगळ्यांच्या. तर ही मोठेपण मिरवताना मी मिरवताना मुद्दाम चांगल्या अर्थानं म्हणतो की काय काय तुम्हाला आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आणि आपले ठाकूर साहेबांनी मोठं काम सगळ्यात केलेलं एक मला सांगायला पाहिजे म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगमधनं जवळजवळ 85,000वरून अधिक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन त्या बँकिंग क्षेत्रात आणलेलं आहे. हे बँकिंग क्षेत्राला तुमचं खूप मोठं योगदान असतं, त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आज आपण आपला जया अंगी मोठेपणा या विषयावरती सांगा. आदरणीय श्री मराठे साहेब, मुंबई मराठी पत्रकार संघाचे सगळे पदाधिकारी आणि इकडे उपस्थित सगळे मान्यवर, वेळाभावी सगळ्यांची नावं घेत नाही आणि तुमचा जास्त वेळही घेणार नाही, कारण शेवटी कार्यक्रम किती तास चालला पाहिजे ह्याला सुद्धा मर्यादा असली पाहिजे. 15 मिनिटंच घेईन. पण तुम्ही जो विषय मांडलात ज्याच्या अंगी मोठेपणा, तर एक तुम्हाला सांगतो की सारस्वत बँक स्वतःला कधीही मोठी सर्वात असं समजत नाही. या सगळ्या आमच्या बंधू संस्था आहेत. सहकार क्षेत्रामध्ये कोऑपरेशनचं बेसिक स्पिरिट इज इक्वालिटी. फक्त जो तुम्ही म्हणालात की सारस्वत बँक ही अशी एवढी मोठी का झाली, आता आज इथे जवळजवळ मला वाटतं ही बँकिंग परिषद न होता रिझर्व्ह बँक वर्सेस कोऑपरेटिव्ह बँक अशी परिषद होऊ नये म्हणून, आणि अर्थात आपण सगळी अनास्कर साहेब आणि काळे साहेब आणि सगळ्यांचीच अभ्यासपूर्ण भाषणं ऐकलीत, त्याच्यामुळे मी ह्या विषयात फारसं बोलणार नाही. शेवटी फक्त बोलीन की सारस्वत कोऑपरेटिव्हमध्ये राहील का नाही, कारण त्याच्याबद्दल खूप कुतूहल आहे. बरेच पत्रकार विचारत असतात. नाही आहेतच, पण मध्यंतरी मी एकदा कुठेतरी सांगितलेलं, मला एका 22-23 वर्षाच्या अविवाहित मुलीसारखं वाटतं. प्रत्येक जण काका मामा मावशी भेटलं की लग्न केव्हा, तसं प्रायव्हेट केव्हा हा विचारला जातो. म्हणून त्याच्याबद्दल मी थोडं बोलीन. बाकी आपल्या रिझर्व्ह बँकेबद्दल वगैरे मी त्या विषयात जात नाही. तुम्ही सगळे मुद्दे कव्हर केलेलेच आहेत. पण त्याआधी तुम्हाला सांगतो की जेव्हा ही परिषद घ्यायची म्हणून साहेब तुम्ही सगळे पदाधिकारी आला होतात आणि आपण म्हटलं की हो ही घेतली पाहिजे, तेव्हा त्यांच्या मनात आणि माझ्या मनात एकमेव व्यक्ती अशी होती ज्यांना आपण इन्व्हाइट करायचं, ते म्हणजे मराठे साहेब. आता मराठे साहेब हे स्वतः कोऑपरेशन फील्डमधले आहेत, स्वतः बँका चालवलेल्या आहेत आणि आज आपल्या सगळ्यांचा आवाज पहिल्यांदाच कदाचित रिझर्व्ह बँकेच्या बोर्डापर्यंत पोचलेला आहे. सो तुम्हाला हे सगळे विषय माहितीच आहेत आणि तुम्ही ते तिथे मांडाल आणि त्याच्यातून शक्य होतील तेवढे तोडगे काढाल ह्याची मला खात्री आहे. सारस्वत बँकेबद्दल बोलायचं झालं तर आज मी तुमच्या पुढे काही विषय मांडणार आहे की आम्ही कसा हा प्रवास केला आणि आम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या आधी आपण आज एकंदरीतच बँकिंग सिस्टीममध्ये, जर आधी अडसूळ साहेबांनी सांगितलं होतं, त्यांनी ते सगळे थर मांडले, अगदी फॉरेन बँक, मग नॅशनलाइज बँक वगैरे वगैरे, आणि आपण सर्वात खाली आहोत. त्याच्यापुढे साहेबांनी अजून एक थर जोडला की पतसंस्था. पण मी सांगतो की फायनान्शियल इकोसिस्टीम आता तेवढीच राहिलेली नाही आहे. आज त्याच्यामध्ये जे काही डिजिटल रिव्होल्युशन्स होत आहेत त्याच्यामध्ये भर पडते. ऑलरेडी आपण स्मॉल फायनान्स बँक्स, पेमेंट बँक्स वगैरे वगैरे ह्यासुद्धा आज येत आहेत. आज आपल्याला कळत नाही आहे, पण येणाऱ्या 5-10 वर्षात त्यांचा इम्पॅक्ट एवढा मोठा होईल की आपण रेग्युलेटरशी बोलत राहू आणि आपण कुठेही टिकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.
दुसरी गोष्ट जे डिजिटल ह्याच्यामध्ये होतं ॲज पेटीएम किंवा ह्या गोष्टी उद्या रिलायन्स जिओ येईल आलेलंच आहेत म्हटलं, हे सुद्धा जेव्हा ते फायनान्शियल सर्व्हिसेस ऑफर करायला लागतील तेव्हा ही थर बरेच वाढत जातील. हल्ली ते लोक घरी अन्न मागवायला स्विगी वगैरे काहीतरी ॲप्स मागवतात, सगळ्यांनी आपण मानवलेलं आहेत. काही महिन्यातच आपल्याला असं दिसायला येईल की ॲप्स येतील बँकिंगचे आणि त्या ॲपवरती आपल्या सगळ्याला जायला लागेल. आणि कोणाला कर्ज घ्यायचं असेल तर तो बघेल सारस्वत बँकेचा रेट काय, ह्या बँकेचा रेट काय, त्या बँकेचा रेट काय, आणि देन बेस्ड ऑन आवर ओन इमेज अँड दॅट रेट तो माणूस डिसिजन घेईल. जसं आज माणूस फूड ऑर्डर करताना करतो. त्यामुळे हे बँकिंग क्षेत्रच झपाट्याने बदलतंय. आपल्याला जर वाटलं की आपण फक्त RBI हा प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे जे मी तुमच्या समोर मांडतोय हा सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे. सारस्वत बँकेने 100 वर्षात जी काही वाटचाल केली त्याच्यात मला असं वाटतं की बँकेला नेहमीच असं नेतृत्व लाभलं होतं की त्यांनी ॲक्सेप्ट केलं की आपण कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आहोत ना, म्हटल्यानंतर रेग्युलेटर जो काय आजचे जे नियम आहेत ते नियम आहेत त्याच्यात आपण काय चांगलं करू शकू. जसं साहेब तुम्ही काय म्हटलात की यू आर द लार्जेस्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, पण आज त्यांनी त्याच्यामध्ये आत्ता जे तुम्ही लॉकरचं उदाहरण दिलं, रोबोटिक लॉकर, म्हणजे ह्यांनी किती पुढला विचार केला. तर जेव्हापर्यंत आपण कुठल्याही ह्याच्यात रेग्युलेशन खाली असू किंवा कसल्यातही असू, पण आपण जर विचार केला की ह्या परिस्थितीत ह्या रेग्युलेशनमध्ये आपण सर्वात जास्त चांगलं काय करू शकतो. जेव्हा माणूस क्रिकेट खेळतो तेव्हा तो विचार करतो की आजचे हे नियम आहेत ना, ह्या नियमांमध्ये ह्या 20 ओव्हरमध्ये मी काय करू शकतो. सारस्वत बँकेने जी काय प्रगती केली ती मला वाटतं रांगणेकर साहेब तुम्ही पण इथे आहात, तुम्ही ॲग्री कराल की आम्ही ह्या धर्तीवरती केली की पुढला विचार करू. ज्या परिस्थितीत आज बँकिंग आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, बिकॉज ऑफ ऑल दिस कॉम्पिटिशन ही वाढणार आहे, कंप्लायन्सेस हे वाढणार आहेत. मग ते रेग्युलेटरी असतील किंवा इतर असतील, फटका किंवा इतर कुठले. आणि तिसरी गोष्ट कॉम्प्लेक्सिटी वाढणार आहे. कॉम्पिटिशन, कंप्लायन्सेस अँड कॉम्प्लेक्सिटी. आणि जोपर्यंत हे फेस करायला आपण सज्ज होत नाही तोपर्यंत आपण येणाऱ्या पुढल्या काळात टिकून राहू शकणार नाही. आपल्याला कोण फिनिश करण्यासाठी आपल्याला काही रेग्युलेशनची गरज नाही. जे होणारे बदल आहेत तेच आपल्याला फिनिश करून टाकतील जर आपण बदललो नाही तर. हे आपण आज आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज जरी आम्ही म्हटलं की कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये सर्वात मोठी बँक आहोत आम्ही म्हणून, तर लक्षात ठेवलं पाहिजे की आज तुमच्या आकाराला अर्थ नाही. आज सारस्वत बँक 60,000 कोटीची असेल, पण आमच्यापेक्षा 6,000 कोटी आपलं 6 लाख कोटीच्या 10 लाख कोटीच्या बँका पण आहेत ना, पण त्यांची परिस्थिती काय, किती लोकांवरती PC आहेत, किती लोकांचे NPA काय आहेत. आज आमचं नेट NPA 0.94 म्हणजे 1% कमी आहे. त्यामुळे आकार हा महत्त्वाचा नाही, तुम्ही किती सक्षम आहात, किती भक्कम आहात आणि किती सतर्क आहात. जो काळे साहेबांनी विषय मांडला तो सतर्कतेचा आहे. तर येणाऱ्या काळात हे जर आपण पाळलं की आपण सक्षम आहोत का, आणि सक्षम असण्यासाठी आपण काय करतोय, भक्कम आहोत का, भक्कम राहण्यासाठी आपण काय करतोय, आणि सतर्क आहोत का ह्याच्यासाठी आपण काय करतोय, तर ही तारतम्य पाळली तर मला वाटतं कुठलीही बँक प्रगती चांगली करू शकेल. आकाराने मोठे होतच राहू,
पण हे करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही काय करतोय ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. आज प्रत्येक बँकेमध्ये IT हे आहे विभाग, पण आम्ही जवळजवळ 2 वर्षापूर्वी आधीच विचार करून की हे येणारं युग जे आहे त्याला आपल्याला आजचा नाही, आमची 100 वर्ष झाली, पुढल्या 100 वर्षाचा विचार करतोय, पुढल्या 100 वर्षांनी काय होईल हे सुद्धा सांगता येत नाही, पण निदान जे आता चित्र दिसतंय त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर आम्ही IT विभाग आहे तो आहेच, पण एक डिजिटल बँकिंग विभाग सुरू केला. जोपर्यंत आपण डिजिटल बँकिंग आत्मसात करणार नाही, आज जवळजवळ आमचीच स्वतःची 70% ट्रान्झॅक्शन्स ही डिजिटल बँकिंग होतील. ती कदाचित काही ब्रांचमध्ये होत असतील, काही बाहेर होत असतील, पण हे प्रमाण वाढत जाणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही दुसरं बिझनेस ॲनालिटिक्स हे निर्माण केलं. डेटा ॲनालिटिक्स म्हटलं जातं की गेल्या सेंचुरीमध्ये कच्च्या तेलाचं जे महत्त्व होतं ते ह्या सेंचुरीमध्ये डेटाचं महत्त्व आहे. तुमच्याचकडे आमच्याकडे 30 लाख अकाउंट होल्डर आहेत, पण ते 30 लाख अकाउंट होल्डर हे एक असे 30 लाख आहेत. आपण म्हणतो 30 लाख आहेत, पण त्या प्रत्येक माणसाचा पॅटर्न वेगळा आहे, त्याचे डिपॉझिट्स कसे आहेत वेगळे आहेत, त्याच्या अकाउंट्समध्ये काय मुवमेंट होतात हे वेगळं आहे. आणि हे बिझनेस ॲनालिटिक्स सेल आम्ही एस्टॅब्लिश केलं आणि त्याचे जसे या दोन्ही विभागांचे आम्हाला ताबडतोब 1-2 वर्षात त्याचे चांगले रिझल्ट्स दिसायला लागले. आज आम्ही एका ब्रँचला सांगू शकतो की बघ तुझा अमुक अमुक कस्टमर आहे, त्याला तू हा प्रॉडक्ट विक. ह्या माणसाने 3 वर्षापूर्वी गाडी घेतली होती, ह्या माणसाने 5 वर्षापूर्वी गाडी घेतली होती, शक्यता आहे की तो ह्यावर्षी गाडी घेईल. मग त्याला आधीच सांगायचं, जोशी साहेब काय आता नवीन गाडी केव्हा? मग तो म्हणतो घेणार आहे. मग म्हटलं या ना मग आमच्याकडे. तर आपल्याला आता रिॲक्टिव्ह बँकिंग करून चालणार नाही, प्रोॲक्टिव्ह बँकिंग केलं पाहिजे. आणि ह्यासाठी जी लागणारी टूल्स आहेत ती आपापल्या बँकिंगमध्ये आपण आणली पाहिजेत. आणि हे फ्युचर आहे. फक्त रेग्युलेशनबद्दल आपण बोलत बसलो तर काही होणार नाही. But we have to understand the new emerging financial ecosystem and gather the muscle, the firepower to deal with that change. हे केलं तर कुठलीही बँक यशस्वीपणे टिकू शकते. आणि उलट मी म्हणेन की आता तुमचा साईज हा तुमचा कन्स्ट्रेंट राहिलेला नाही. काही महिन्यांपूर्वी मी एक ट्रेंड बघितला की आम्ही जी मोठी कर्ज देतो होलसेल बँकिंग, तर एक विशिष्ट पर्टिक्युलर प्रायव्हेट बँक होती, तर ती नाव घेता येणार नाही पब्लिकली, पण ती सगळ्या आमच्या मोठे जिथे कर्ज दिलेली आहेत तिथे ते पोचायचे. आणि आम्ही 10% तुमच्याकडे पण तीच परिस्थिती येते सगळ्यांकडे. आपण 10% दिलं असेल तर ते 9.5ने त्याला ऑफर करायचं. आणि हा मी पॅटर्न नोटीस केल्यानंतर म्हटलं काय यांना माहिती कशी मिळते. मग त्याच्यामध्ये थोडं आमच्या सगळ्या विभागांना म्हटलं अभ्यास करायचा. तर नवीन टूल्स आले मार्केटमध्ये. प्रोब 42 नावाचं एक टूल आहे, एक दुसरं काय ते सेंजस का काय असं एक टूल आहे. त्या टूलमध्ये तुम्ही फक्त असं टाईप इन करायचं, कुठली इंडस्ट्री, कुठली एरिया, अमाऊंट वगैरे वगैरे, की तुम्हाला त्या इंडस्ट्रीतले तिकडले कुठले कुठले अकाउंट्स आहेत ते सगळे तिकडे येतात. त्याच्यासमोर ते कोणाबरोबर बँक करतायत हे येतात. बरं ही मी ती माहिती बघत असताना मी माहिती बघतोय हे त्याच्या बँकरला सुद्धा कळतं, जर तो ऑनलाईन असेल तर. आणि मी म्हटलं ही चांगली आयडिया आहे, म्हणजे इथूनच हे आपली सगळी माहिती काढत असणार. लावली 2 माणसं कामाला. म्हटलं त्या प्रायव्हेट बँकेचे किती अकाउंट आहेत आपल्या टेरिटरीत ते काढा आणि आपल्या माणसांना त्यांच्याकडे पाठवा. आणि अशा थरकाप बसला त्यांना. ते म्हटले अरे कोऑपरेटिव्ह बँक असून ही आपल्याला आता काटेकी टक्कर देते. त्यामुळे लक्षात घ्या, साईज इज नॉट अ प्रॉब्लेम.
यू मस्ट हॅव द एजिलिटी, ज्याला आपण चपळाई म्हणतो ना. किती मोठी बँक असेल त्याला आपण तोंड देऊ शकतो. आणि आज त्या बँकेने, जी बँक आमच्यावरती अटॅक करत होती, ती आता डिफेन्समध्ये गेली आहे, ती आपल्या कस्टमरना सांभाळते. तर आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की पुढच्या येणाऱ्या काळाकडे जर बघायचा दृष्टिकोन आपण स्वतःहून नाही ठेवला तर काय होईल. त्याचबरोबर एक आम्ही CRE नावाचं एक हे काढलं डिपार्टमेंट, दॅट इज कस्टमर रिलेशनशिप अँड एक्सपिरियन्स. आता कस्टमर एक्सपिरियन्स कसा घेतो, दोन प्रकारे. एक तर तो तुमच्या ब्रांचकडे येतो किंवा एक तर तो तुमचं काहीतरी प्रॉडक्ट्स वापरतो, डिजिटल प्रॉडक्ट्स वापरत असेल, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग वगैरे वगैरे. पण त्याचा एक्सपिरियन्स काय, हा आपण एकसारखा त्याच्यावरती नजर ठेवून असलं पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही, रांगणेकर साहेबांना माहिती, गेल्या वर्षात पूर्ण भारत पिंजून काढलं जिथे जिथे आम्ही आहोत तिकडे. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या कस्टमर्सना सातत्याने भेटत राहायला पाहिजे. आपण वार्षिक आपला फाउंडेशन डे ठरवतो आमच्या बँकेत, तर आम्ही प्रत्येक ब्रँचचा फाउंडेशन डे, ती ब्रांच ज्या दिवशी उघडली होती त्या दिवशीचा तिकडे हे, आणि सगळे सिनियर मंडळी सुद्धा जातात आणि त्यांना भेटतात. फर्स्ट हँड तुम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स, पण त्याचबरोबर त्यांचा डिजिटल एक्सपिरियन्स काय आहे. माणूस इंटरनेट बँकिंग तुमचं उघडेल, जराच थोडंसं काही चाललं नाही की त्यामुळे हे बकवास आहे, बंद करा. ते तुम्ही काय ते त्याचं बाकी टेस्टिंग कराल की ते धड आहे का, पण ते वापरताना कस्टमरला काय फील येतोय हा तुम्ही कॉन्स्टंटली बघायला पाहिजे. पुढल्या जनरेशनला पेशन्स नाही आहे. मी तुम्हाला साधंसं उदाहरण देतो. 10 दिवसापूर्वी मी माझ्या मुलीबरोबर पुण्याला जात होतो गाडीने. तिला भूक लागली आणि ती म्हटली, चल डॅडा गाडी थांबव, इथे मॅकडोनाल्ड्स आहे, ते आहे ना वाशीच्या पुढे, तिथे आपण जाऊया आणि खाऊया. चल म्हटलं, आता पुढे काय, म्हणून मी गेलो नंतर तिथे तो एक काउंटर असतो आणि त्या काउंटरवर ते तुमची ऑर्डर विचारतात आणि घेतात. पण तिथे मी एक नवीन गोष्ट पाहिली की तिथे असे ते स्क्रीन लावले होते आणि ते स्क्रीनवरती तो मेनू होता. आणि ते ही गेली त्या लाईनीत आणि तिच्याबरोबर मी बाकीचे स्क्रीन्स बघितले. सगळी मुलं जी 30 वर्षाहून कमीची आहेत ती ते लाईनवर जाऊन तो स्क्रीन दाबतायत, ते काय सिलेक्ट करायचं ते करतायत. नंतर ते मशीन तिकडे पॉस लावलेलं आहे, तिकडे पेमेंट केलं, त्याला काहीतरी टोकन आलं, टोकन आल्यानंतर तो नंबर फ्लॅश झाला, नंबर फ्लॅश झाल्यावर काउंटरवर गेले आणि ते घेऊन आले. आता ह्याच्यातच फरक बघा तुम्ही. एक तर आपण सगळीकडे वर्तमानपत्र तिकडे तिकडे वाचतो की भारत हा जगातला सर्वात यंग देश आहे. 60% पॉप्युलेशन कितीच्या खाली आहे, 35-38च्या खाली आहे. त्या मॅकडोनाल्डमध्ये कोणी 35 वर्षाचा खालचा माणूस त्या काउंटरकडे गेला नाही, तो त्या मशीनकडे जातो. या येणारी जी इंडिया आहे त्यांना माणसांशी इंटरॅक्शनच नको आहे. फक्त कोण मित्र नातेवाईक घरचे असतील त्यांच्याशी, बाकी त्यांना सगळं डिजिटली करायचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला तिकडे जाऊन ते शिकायला मिळालं की आपली बँक, आपली कस्टमर सर्व्हिस नुसती काउंटरवर किती चांगली आहे, ही फक्त 10-20 वर्ष त्याचा आपल्याला डिव्हिडंट आहे. पण आपली सर्व्हिस डिजिटली किती चांगली आहे ह्याच्यावरती आपलं फ्युचर अवलंबून आहे. तर अशा दृष्टीने आपण सगळं डेमोग्राफिक्स बघितलं, येणारं जग बघितलं, येणारी ही जी आपली इकोसिस्टीम आहे त्याच्यात घडणारे बदल जे बघितले, तर मला असं वाटतं की ते रेग्युलेशनमध्ये किंवा RBI काय करते ह्याच्यापेक्षा सुद्धा एक मोठं संकट सुद्धा असू शकतं किंवा एक मोठी अपॉर्च्युनिटी सुद्धा असू शकतं. फक्त फरक एवढाच आहे की आपला त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे. रेग्युलेशन जेव्हा केलं जातं ते काही विचाराने केलं जातं, त्याच्यात काही त्रुटी राहतील, काही गोष्टी होतील, बदल होत राहतील. क्रिकेटचे नियम बदलले, डकवर्थ लुईस आला, अमुक झालं, तमुक झालं, नो बॉल नंतर काय ते देतात हल्ली, फ्री हिट देतात, हे बदल होतच राहतील.
पण तुम्ही बदलत्या काळानुसार ते टेस्ट मॅच झालं, वन डे झालं, आता काय T20, काही वर्षांनी 5 ओव्हरच्या मॅच खेळतील. हा बदल घडत राहील, पण तेव्हा आपण तिकडे तो खेळ खेळण्यासाठी आपली सक्षमता, भक्कमता आणि सतर्कता इन द सेन्स जे काळेसाहेब म्हणाले ते, हे सायबर अटॅक्स वगैरे होणार. ह्या गोष्टी, तो चोर पोलीसचा लहानपणीचा खेळ आहे. मी आणि नाडकर्णी साहेब बोलत होतो, तो चोर काही पावलं पुढे असणार, हे सगळं होत राहील. म्हणून त्याच्याशी घाबरून आपण काय नाही करू शकत. प्रत्येक धड्यातून आपण शिकू शकतो. जर आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागेल, आज चांगला सिसो घ्यायचा, तर तुम्हाला 30-40 लाखाच्या खाली सिसो नाही मिळणार. पण ती तुमच्या बँकेसाठी नको रे, कशाला, काय फरक पडतो. तो आपला हा डिपार्टमेंट मधला एक आहे ना, त्यांनी ते क्वालिफिकेशन घेतलंय, त्याला बसवू तिकडे. असं भलतीकडे कुठेतरी आपण पैसे वाचवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की येणाऱ्या काळात जे बदल होत आहेत त्या अनुषंगाने आपल्या बँकेत आज बदल करायला पाहिजेत. आणि हे जर आपण करत राहिलो तर मला असं नक्की वाटतं की जसं सारस्वत बँकेचं जे उदाहरण आहे तुमच्या मागे, की 100 वर्ष आम्ही का अग्रेसर राहिलो, की प्रत्येक गोष्ट नवीन आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं, रडत नाही बसायचंय. बदलू दे, जे बदल घडतील. मराठे साहेब, तुम्ही तिकडे आहात म्हटल्यावर आम्ही आश्वस्त आहोत की तुम्ही आमची सगळे प्रश्नांची काळजी घ्याल. पण त्याचबरोबर आपली जी आपण जे बँक कार्ड चालवतोय ती आपली सुद्धा जबाबदारी वेगळी आहे. ते लक्षात ठेवायचं की ते ठरवणार आहे डकवर्थ लुईस काय आहे, आउट केव्हा द्यायचं, रिव्ह्यू घ्यायचा की नाही घ्यायचा, ते अंपायर आहेत. आपण आपल्या गेमवर कॉन्सन्ट्रेट करा. आपलं काय येऊ दे, जर तुमचा गेम तुम्हाला येतो आणि त्याच्यात बदल करायची जर तुमची तयारी असेल, पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फ्युचर लक्षात घेऊन काम करायची तयारी असेल, तर कोणी आपल्याला कधीच थांबवू शकणार नाही. आता मी शेवटच्या टप्प्याकडे येतो. जो मला विचारला जातो तो प्रश्न की तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये राहणार का. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आमचा जन्म झाला, जसं NKGSB, SVC आणि इतर सगळ्यांचा. कोऑपरेटिव्ह सेक्टरबद्दल आम्हाला नितांत आपुलकी, अभिमान आहे. मी तुम्हाला सांगतो, मी गुजरातला गेलो होतो आमच्या एका कस्टमर मीटला. तिथे तिकडल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली एक दिग्गज व्यक्ती होती, नाव नाही घेत. त्यांनी मला विचारलं, हमारे गुजरात में देखो गौतम भाई, इंडिया के कोऑपरेटिव सेक्टर को अमूल दिया. अमूल माहिती आहे ना, ते बटर बिटर. तुम्हारे महाराष्ट्र ने क्या दिया. मी त्याला सांगितलं, महाराष्ट्र ने सारस्वत बैंक दी जो अमूल से भी बड़ी है. मतलब सिर्फ सारस्वत बैंक नहीं दी, महाराष्ट्र में आके कभी देखिए इतनी सारी कोऑपरेटिव बैंक्स है जो बड़े साइज की है. ये महाराष्ट्र का कॉन्ट्रीब्यूशन आहे. त्यामुळे अशा जिथे आपली बांधिलकी आहे त्या सेक्टरमधून बाहेर जावंसं आम्हाला वाटेल का हो. फक्त त्याच्यासाठी एक पोषक वातावरण हे निर्माण झालं पाहिजे. मी माझ्या सभासदांना, ग्राहकांना काय उत्तर देणार जर माझे हातपाय बांधले गेले असतील बिकॉज ऑफ सम रेग्युलेशन. इट माइट बी ओव्हरसाईट. आज मी एका बिल्डरला 70 कोटीचं लोन देऊ शकतो होलसेल बँकिंगमध्ये, पण मी एका फ्लॅट विकत घेणाऱ्याला 70 लाखाचं सुद्धा लोन देऊ शकत नाही, जे नक्कीच कमी धोकादायक आहे. ह्याच्यात कुठेतरी अडचणी आहेत. त्याच्यामुळे ज्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या बदलल्याच पाहिजेत. नाही झाल्या तर आज नाही, मी नाही करणार, माहीत नाही पुढे कोण जरी असेल तर ते लोक केव्हा ना केव्हा 5 वर्ष 10 वर्ष केव्हा तरी विचार करतील की बाबा काय करणार, आपल्याला ब्रांचेस उघडता येत नाहीत, आपल्याला कर्ज देता येत नाही. आम्हाला एक तर पहिली बँक आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली ज्याला ऑल इंडिया परमिशन मिळाली ब्रांचेस उघडायची. आणि आज मला तुम्ही ऑल इंडिया परमिशन एका हाताने दिलीत आणि दुसऱ्या हाताने आज मला एकही ब्रांच उघडता येत नाही. का? कारण कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये. मग असं झालं
तर पुढे जाऊन कठीण होईल. हे होऊ नये ह्याच्यासाठी मराठे साहेब माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही पूर्ण प्रयत्न करा, पॅरिटी आणावी. सगळे लोक कॉम्पीट करायला तयार आहेत, सामोरं जायला तयार आहेत, पण कुठेतरी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट दुसरी अजून एक महत्त्वाची जी आम्ही आता करतोय की रिस्क मॅनेजमेंट हा विषय बँकेमध्ये फारसा विचार केला जात नाही. जर रिस्क मॅनेजमेंटच्या वेळेलाच आपण जर सतर्क राहिलो तर पुढे जाऊन हे तुमचे NPA बिनपीए प्रॉब्लेमच येणार नाहीत. आज सगळ्या बँकांमध्ये मोरलेस फक्त क्रेडिट रिस्क डिस्कस केली जाते की बाबा ह्याला पैसे दिल्यानंतर हे पैसे परत येतील की नाही, पण ऑपरेशनल रिस्क आहे, मार्केट रिस्क आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा वेगळे डिपार्टमेंट्स क्रिएट केले आहेत. कारण हे जर असेल तरच, जसं मगाशी म्हणालो, तर आम्ही भक्कम राहू. आणि ते भक्कम राहण्यासाठी सतर्क राहायला पाहिजे. आमच्यावर कुठलंही बंधन नाही RBIचं की तुम्ही रिस्क बेस्ड ऑडिट करा. नेहमीची ऑडिट असतात, स्टॅच्युटरी ऑडिट हे ते ती चालूच असतात, पण येणाऱ्या एप्रिलपासून सारस्वत बँकेत रिस्क बेस्ड ऑडिट प्रत्येक डिपार्टमेंटचं. आपल्याला कळत नाही रिस्क कुठून येते. ती पंजाब नॅशनल बँकचं झालं ते कशामुळे झालं? छोटीशी गोष्ट, लेटर हेड अवेलेबल आहे तुमच्या माणसाच्या हातात आणि त्यांनी ते लेटर ऑफ अंडरस्टँडिंग देत गेला आणि त्या बँकेचं जी इंडियाची 2 नंबरची बँक स्टेट बँकेनंतर त्याची काय परिस्थिती झाली. त्यामुळे रिस्क कुठून येईल ह्याचं आकलन नेहमी असलं पाहिजे. काळेसाहेब तुम्ही म्हणालात, आम्ही परवा एक IT सिक्युरिटी नावाचं एक डिपार्टमेंट आहे, त्याच्यात आम्ही हेच बघत असतो. तर आम्ही मुद्दाम असे मेल पाठवले बलबलत्या ID वरून आणि मग ते बघितले की किती जणांनी ते उघडले. so&so@google.com वगैरे काहीतरी घालायचं कितपत. पण त्या आपल्या जेव्हा जसं तुम्ही म्हटलात की एम्प्लॉईजना हे माहीत नाही की असल्या भलत्या गोष्टी उघडायच्या नाही. हां, पासवर्ड शेअर करणं तर झालंच, कारण आपण कोऑपरेटिव्हमध्ये आहोत ना. मग आपण आपल्या इतर, कारण जेवायला डबा एकत्र बसून खातो. हां, हे काय ग तुझा पासवर्ड काय? ती बोलते, समोर कस्टमर उभा आहे तो ऐकतोय, मग कसली सिक्युरिटी? ह्याचं कल्चर आणायला लागेल आणि त्याच्यात ती सतर्कता आहे. तर हे सगळे विषय हे फ्युचरचे आहेत. पण मूळचा मी आणि सारस्वत बँक हे आम्ही आशावादी आहोत. माझा ब्लड ग्रुप सुद्धा B पॉझिटिव्हच आहे. तर आपण ह्याच्याकडे आव्हानं म्हणून बघता कामा नये, अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचा. आज आपण मोठ्या लोकांशी सुद्धा लढाई करू शकतो, फक्त ती करण्यासाठी जी लागणारी शस्त्र आहेत ती वापरली पाहिजेत. जपानमध्ये सामुराई होते, ते तिकडला जो एम्परर होता ह्याच्याशी कमिटेड होते, लॉयल होते. पण त्यांनी एक ठरवलं की आम्ही कधी बंदूक वापरणार नाही. तो जो तिकडला एम्परर होता, यंग होता, त्यांनी विचार केला की आपण जपानला नवीन ह्याच्यात आणावं, जगात आणावं. म्हणून तो फ्रान्स, इंग्लंड, इकडून तिकडून रेल्वे, टेलिकम्युनिकेशन्स हे ते अशा सगळ्या गोष्टी आणायला गेला. अहो साहेब जरा, तर फक्त सामुराईने सांगितलं आम्ही शस्त्र वापरणार नाही, आणि शस्त्र वापरणार नाही म्हणून सामुराई शेवटी खलास झाले आणि जपान आपल्या मार्गाने पुढे गेला. आपण आपल्याला जर कधीही प्राईड, आपण जे म्हणतो ना आपल्याला वी आर प्राऊड टू बी इन दिस सेक्टर, पण अलॉंग विथ प्राईड यू मस्ट ऑल्सो कॅरी द एबिलिटी टू चेंज वेन रिक्वायर्ड. आणि मी एवढंच तुम्हाला सांगेन, म्हणून मी मगाशी म्हटलो की ही बँकिंग परिषद आहे, आपण येणाऱ्या काय घडामोडी आहेत त्याच्याबद्दल पण बोललं पाहिजे. बाकी मराठे साहेब
जसे आम्ही सक्षम, भक्कम आणि सतर्क बनायला जातो, तुम्ही सक्षम, भक्कम आणि सतर्क आजच आहात आणि आज तुम्ही आमचा आवाज आहात तिकडे. त्यामुळे बाकीच्या विषयाबद्दल मी चिंता बाळगत नाही. जे योग्य असेल ते तुम्ही नक्की बघाल आणि बोलाल अशी आशा मी व्यक्त करतो. धन्यवाद.